पावसाळा सुरू झाला की सर्वांना आठवते ती म्हणजे कांदा भजी। तर आज आपण एकदम कुरकुरीत अशी बनणारी कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकदम कुरकुरीत तयार होते आणि बनवण्यासाठी अगदी 10 ते 15 मिनिटे लागतात। तर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाज किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। तर आज आपण ही कांदा भजी पाहणार आहोत। ती अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते, कुरकुरीत होते। बाहेर मस्त असं रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम अशी भजी एकदम मस्तच लागणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक बाउल घेतलेला, यामध्ये घेऊयात पातळ उभा चिरलेला कांदा। तर इथे मी 1-2 कांदे अशा पद्धतीने पातळ उभे चिरून घेतलेले आहेत। त्याला अशा पद्धतीने सुरुवातीला अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे, म्हणजे भजी देखील एकदम कुरकुरीत अशी तयार होते। ते इथे मी 2 कांदे वापरले आहेत। आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊयात। त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, त्यानंतर चवीपुरते लाल तिखट। तुम्ही लाल तिखटाचा वापर कमी जास्त करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्याचा देखील वापर करू शकता। आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरचा देखील वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धी ते 1 वाटी बेसन घालून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 5 ते 6 चमचे बेसन घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये मीठ असतं तर कांद्याला देखील थोडं पाणी असतं। तर आपण सुरुवातीला हाताने चुरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून याला चांगले याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे जे कांद्याचं आहे ते यामध्ये आणखीन थोडंसं इथे मी खायचा सोडा घातलेला आहे। तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये गरम तेलाचं मोहन देखील अगदी 1 चमचा घालू शकता। खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त देखील जाडसर कांद्याचं पीठ तयार करायचं नाही। इथे आपलं कांद्याचं पीठ तयार झालेलं आहे, तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण भजी सोडून घेऊयात। तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने याच्यामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे, म्हणजे जसं तुम्ही ही कांदा भजी सोडाल त्या पद्धतीने कुरकुरीत तयार होणार आहे। म्हणून आपण यामध्ये खूप जास्त देखील बेसन वापरायचं नाही। मी अगदी 6 ते 7 चमचे यामध्ये बेसन वापरलं आहे। तर अशा पद्धतीने सुरुवातीला भजी सोडून घेतली की मिडियम टू हाय फ्लेमवरती भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। 1 मिनिटभर झालं की त्यानंतर याला चमच्याने पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने देखील अगदी याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची। एकदम लो फ्लेम ठेवला तर भजी देखील नरम पडू शकते। तर अशा पद्धतीने मिडियम टू हाय फ्लेमवरती ही भजी दोन्ही साईडने देखील कुरकुरीत होईपर्यंत चांगली तळून घेऊयात। तर इथे मी सर्व बॅटरची अशा पद्धतीने ही भजी तयार करून घेणार आहे। यामध्ये जर बेसनचं पीठ थोडंसं जास्त झालं तर ही भजी कुरकुरीत तयार होत नाही। अशा पद्धतीने यामध्ये कांदा दिसला पाहिजे। तर इथे भजी एक बॅच तळून झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या देखील भजी तयार करून घेऊयात। रिमझिम पावसामध्ये तुम्हाला जर अशा पद्धतीची भजी खायला मिळाली तर एकदम मस्तच लागते। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की कांदा भजी अगदी झटपट तयार होते, नक्की बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे मी ही दुसरी बॅच देखील चांगली तळून घेत आहे। ही भजी तळण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात। तुम्हाला याचा कलर कसा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ही भजी थोडा जास्त वेळ देखील तळून घेऊ शकता। तर इथे मी सर्व भजी तयार करून घेतली, तुम्ही पाहू शकता याचा कलर एकदम मस्त आलेला आहे आणि यामुळे ही भजी कुरकुरीत देखील तयार झालेली आहे। यामध्ये तुम्ही बटाट्याचा देखील वापर केलात तरी देखील चालेल, एकदम खुसखुशीत तयार होते। तुम्ही ते पाहू शकता याचे कांदे जे आहेत ते देखील दिसत आहेत। तर तुम्ही या पद्धतीने भजी नक्की बनवून पहा। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।